जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण EVS इन्व्हायरमेंटल एज्युकेशन या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर स्टडी पर्पज आपण बघणार आहोत. हा विषय ऑल फर्स्ट इयरच्या स्टुडंटसाठी असणार आहे, ज्यामध्ये BA, BCom, BSc कम्प्युटर सायन्स, BBA, BBIB, BBACA, BCA सायन्स आणि अदर जे काही फर्स्ट इयरचे UG प्रोग्राम आहे त्या सर्वजणांना VEC इन्व्हायरमेंटल एज्युकेशन फर्स्ट या नावाने जो सब्जेक्ट आहे सेमिस्टर फर्स्ट 2024 पॅटर्न म्हणजेच ॲज पर NEP 2020साठी या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण यामध्ये बघणार आहोत. काही क्वेश्चन्स मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमधून आपण ते बघणार आहोत. त्यामुळं परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सगळ्यात अगोदर जाणून घेऊया या सब्जेक्टबाबत थोडीशी माहिती. बघा विद्यार्थी मित्रांनो, जो काही सब्जेक्ट नेम VEC इन्व्हायरमेंटल एज्युकेशन फर्स्ट हा आहे, या विषयाची जी काही क्वेश्चन पेपर असणार आहे युनिव्हर्सिटीची ती 35 मार्काची असणार आहे आणि क्वेश्चन पेपरसाठी तुम्हाला 2 तासाचा अवधी देण्यात आलेला आहे. म्हणजे परीक्षा तुमची 2 तास चालणार आहे. या परीक्षेत तुम्हाला पासिंगसाठी किमान 14 मार्क किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स पडले तर तुम्ही या विषयामध्ये पासआउट होऊ शकता. या विषयाची क्वेश्चन पेपर मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमधून येणार आहे. यामध्ये आपण जर का बघितलं, आता आपण क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटकडे जाऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, टोटल तुम्हाला जे काही क्वेश्चन्स विचारले जाणार आहे तर समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. यामध्ये तुम्हाला टोटल 5 प्रश्न विचारले जाणार आहेत. यातील पहिला प्रश्न जो काही आहे तो कंपल्सरी सॉल्व करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला 5 मार्क्स आहे. आणि अटेम्प्ट एनी 3 क्वेश्चन्स फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 ते क्वेश्चन नंबर 5 म्हणजे क्वेश्चन सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ असे जर का विचारलेले आहे, या 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. आणि क्वेश्चन नंबर सेकंड ते क्वेश्चन नंबर 5 प्रत्येक प्रश्नाला 10 मार्क आहे. ओके, म्हणजे 10 × 30 मार्क तिथे आणि 5 मार्कासाठी आन्सर इन 1 सेंटेन्स असे मिळून 35 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर 1 हे आन्सर इन 1 सेंटेन्स असणार आहे, यासाठी तुम्हाला 5 मार्क्स आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये A आणि B दिलेला आहे. Aमध्ये तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन्स दिले जातील 6 मार्काला. त्यानंतर Bमध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्स दिल्या जातील 4 मार्कासाठी. ओके, त्यानंतर सेम क्वेश्चन नंबर 3A ब्रॉड क्वेश्चन 6 मार्काला, तर 3B शॉर्ट नोट्स 4 मार्काला. अशा पद्धतीने 10 मार्कासाठी हा प्रश्न आहे. तर क्वेश्चन नंबर 4 हा ब्रॉड क्वेश्चन असणार आहे 6 मार्क्ससाठी, त्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स आहे. तर क्वेश्चन नंबर B शॉर्ट नोट्स असेल 4 मार्कासाठी, त्यासाठी देखील 6 आणि 4 10 मार्कासाठी हा क्वेश्चन नंबर 4 असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 हा आन्सर द फॉलोविंग आहे, म्हणजेच हा शॉर्ट नोट्स असणार आहे. यामध्ये तुम्हाला 4 ते 5 शॉर्ट नोट्स दिले जातील, त्यापैकी कोणत्याही 2 इंची उत्तरं लिहायची. एका शॉर्ट नोट्सला 5 मार्क, 2 इंची उत्तरं लिहिली तर तुम्हाला 10 मार्क्स हे भेटू शकतात. कदाचित काही महाविद्यालय तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने देखील क्वेश्चन्स या ठिकाणी विचारू शकतात, पण क्वेश्चन नंबर 5 हा जनरली 10 मार्कासाठीच विचारला गेला पाहिजे. ओके, सो असे मिळून 35 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे. आता आपण पुढे पाहूया. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण काही मराठीतून अगोदर बघू आणि नंतर आपण इंग्लिशमधून बघणार आहोत. बघा क्वेश्चन नंबर 1साठी तुम्हाला एका वाक्यात उत्तर लिहा, यासाठी तुम्हाला 5 गुण आहे. इथे जे काही तुम्हाला समोर काही क्वेश्चन दाखवलेले आहे हे काही सॅम्पल क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहे. ओके, त्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 1 गुण दिलेले आहे. जसं की पर्यावरण म्हणजे काय, प्रदूषण म्हणजे काय, वसुंधरा परिषद कोणत्या शहरात झाली होती, औपचारिक शिक्षण म्हणजे काय, अपारंपरिक ऊर्जा साधनाची 2 उदाहरणं लिहा, नंतर पारंपरिक ऊर्जा स्रोताची व्याख्या लिहून त्याची 2 उदाहरणं द्या, किंवा अजूनही तुम्हाला इकोसिस्टीम वगैरे असे काही प्रश्न विचारले जाऊ शकते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. आता इथे मी 6 मार्कासाठी कोणकोणते प्रश्न विचारले जातील त्याची आकडेवारी या ठिकाणी दिलेली आहे. बघा, म्हणजे हा प्रश्न क्रमांक 2, 3, 4ला प्रत्येकी 6 मार्कासाठी हा प्रश्न आहे. म्हणजे इथे प्रत्येक प्रश्नास किमान 6 मार्क दिलेले आहे. यामध्ये पहिला आहे पर्यावरण शिक्षणाची व्याप्ती स्पष्ट करा. त्यानंतर भूगोल आणि पर्यावरण यांचा संबंध स्पष्ट करा. त्यानंतर आहे अपारंपरिक अजैविक ऊर्जा साधनाची
ऊर्जा साधने कोणती आहेत ती स्पष्ट करा. नंतर वसुंधरा शिखर परिषदबाबत थोडक्यात माहिती लिहा. नंतर इतिहास आणि पर्यावरण यांच्या संबंध किंवा यांचं इतिहास आणि पर्यावरण अभ्यास यांचा संबंध लिहा. नंतर कृषीजन्य जलप्रदूषण याबाबत थोडक्यात टिपा लिहा. नंतर जागतिक पातळीवर निर्विनीकरणाचे परिणाम लिहा. नंतर परिसंस्था म्हणजे काय आणि त्याचे वैशिष्ट्य लिहा. हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. नंतर आहे अन्न ऊर्जा आणि इंधन ऊर्जा यातील फरक थोडक्यात स्पष्ट करा किंवा याबाबत थोडक्यात माहिती लिहा. त्यानंतर बघा पुढचा जो काही प्रश्न आहे तो तुम्हाला प्रत्येकी 4 मार्कांसाठी किंवा 4 गुणांसाठी आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रश्न दिलेले आहे. इथे प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क आहे. ते म्हणजे पर्यावरण शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करा. त्यानंतर खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांच्या उत्पादन वापरातील समस्या लिहा. नंतर पर्यावरण अभ्यासाचे स्वरूप लिहा. नंतर पर्यावरणाचे इतर विद्याशाखीय संबंध लिहा. नंतर जागतिक पातळीवर निर्विनीकरणाचे कारणे लिहा. नंतर अणुशक्ती निर्मितीनंतरचा टाकाऊ मालाशी संबंधित ज्या काही समस्या आहे त्याबाबत थोडक्यात माहिती लिहा. असे प्रश्न दिलेले आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 5कडे वळूया, ज्यामध्ये कोणत्याही 2 टिपा लिहायच्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक म्हणजे हा प्रश्न मुळात 10 मार्काला आहे आणि प्रत्येक प्रश्नास किमान 5 मार्क आहे. त्यामध्ये काही प्रश्न पुन्हा रिपीट झालेले, जसं पर्यावरण शिक्षण, वसुंधरा परिषद, नागरिक शास्त्र आणि पर्यावरण अभ्यास याच्यातील संबंध, नंतर पर्यावरण शिक्षणाचे महत्त्व, पर्यावरण अभ्यासाच्या 2 पद्धती, त्या सविस्तर तुम्हाला लिहायच्या आहे. कारण यासाठी 5 मार्क आहे. म्हणजे एक पाठपोट पेजेसचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. या पद्धतीने तुम्हाला मराठीतून आपण प्रश्न पाहिलेले आहे. आता काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण इंग्लिशमधून बघूया, ज्यामध्ये नंबर 1 प्रश्न आहे तो म्हणजे आन्सर इन 1 सेंटेन्स. इथं 5 मार्कासाठी आहे. ईच क्वेश्चन्स हॅव्हिंग 1 मार्क. प्रत्येक प्रश्नास 1 गुण दिलेला आहे. ज्यामध्ये डिफाईन द टर्म ऑफ इन्व्हायरमेंट, नंतर डिफाईन द टर्म ऑफ इकोसिस्टीम, then what do you mean by cultural environment, then meaning of environment, then define the natural resources and what is mean by soil. ओके, या पद्धतीने काही सॅम्पल क्वेश्चन्स दिलेले आहे. तर ब्रॉड क्वेश्चन्स म्हणजे आन्सर इन 1 सेंटेन्स, यामध्ये तुम्हाला 150 वर्ड्समध्ये उत्तर लिहायचे 6 मार्कासाठी. प्रत्येक प्रश्नाला 6 मार्क दिलेले आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे राईट अ कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फीचर्स ऑफ नॉन रिन्युएबल रिसोर्सेस. त्यानंतर एक्सप्लेन द वॉटर रिसोर्सेस. त्याच्यानंतर पुढचं आहे एक्सप्लेन इन लँड डिग्रेडेशन. दॅन राईट अ बायोटेक component of environment. Then explain the need for public awareness. Then write a multidisciplinary nature in subject. जे वेगवेगळे जे काही मल्टीडिसिप्लिनरी सब्जेक्ट आहे त्याच्या संबंधात माहिती लिहायची आहे. नंतर डिस्क्राईब द नॅचरल अँड कल्चरल इन्व्हायरमेंट. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. नंतर एक्सप्लेन द इंडियन फॉरेस्ट इन डिटेल्स. आणि पुढे दिलेले आहे 2मध्ये एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन जिओग्राफी आणि इन्व्हायरमेंट. आणि शेवटी आहे ब्रीफली राईट इन वसुंधरा समिट, म्हणजे वसुंधरा परिषदेबाबत माहिती लिहायची आहे. इथं 4 मार्कासाठीचे काही प्रश्न दिलेले आहे. प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क आहे. ओके, सो यामध्ये पहिला आहे एक्सप्लेन द कंट्रोल ऑफ लँड डिग्रेडेशन अँड मॅनेजमेंट. त्यानंतर एक्सप्लेन इन लिटोस्फिअर ऑफ अर्थ इन डिटेल्स. दॅन डिस्क्राईब द नेचर अँड स्कोप ऑफ इन्व्हायरमेंट. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. नेचर अँड स्कोप किंवा इम्पॉर्टन्स ऑफ इन्व्हायरमेंट, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्सला ब्रॉड क्वेश्चनला विचारलं जाऊ शकतो. नेक्स्ट आहे एक्सप्लेन इन ओरिजिन ऑफ ॲग्रिकल्चर. हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द एनर्जी रिसोर्सेस. त्यानंतर राईट डाऊन द प्रॉब्लेम्स ऑफ यूजिंग प्रोडक्शन ऑफ मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस. दॅन राईट द रिलेशनशिप बिटवीन हिस्ट्री अँड इन्व्हायरमेंटल स्टडी. दॅन राईट द नेचर ऑफ इन्व्हायरमेंटल स्टडी. बघा हा पण एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. नंतर ब्रीफली एक्सप्लेन फूड एनर्जी अँड फ्युएल एनर्जी. दॅन राईट द कॉजेस ऑफ डिफॉरेस्टेशन ग्लोबली. दॅन राईट द प्रॉब्लेम रिलेटेड टू द वेस्ट मटेरियल आफ्टर द न्यूक्लिअर पॉवर जनरेशन. बघा अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहे. नंतर शॉर्ट नोट्सला तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहे, ज्यामध्ये शॉर्ट नोट्स 5 मार्कासाठी दिलेले आहे. ज्यामध्ये पहिला आहे 2 मेथड्स ऑफ इन्व्हायरमेंटल स्टडी. दॅन इम्पॉर्टन्स ऑफ इन्व्हायरमेंटल एज्युकेशन. मी मागाशी सांगितलेला होता हा प्रश्न. दॅन इथं सिव्हिज अँड इन्व्हायरमेंटल स्टडीज आहे.
देन वसुंधरा परिषद आहे आणि एन्व्हायरमेंटल एज्युकेशन या पद्धतीचे काही प्रश्न दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो काही क्वेश्चन पेपर फॉर्मॅट मी दिलेला होता, यामध्ये जो काही क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड आणि फोर्थ विचारलेले आहे, त्यामध्ये जो काही एमध्ये ब्रॉड क्वेश्चन विचारलेला आहे, हे कदाचित काही वेळेस असे सुद्धा प्रश्न असू शकतात की ज्यामध्ये तुम्हाला 3पैकी 2 लिहायला लावतील आणि एकाला 3 मार्क असे देखील या प्रश्नाचं स्वरूप असू शकतं. पण काही वेळेस कसं आहे की डायरेक्ट 6 मार्काला ब्रॉड क्वेश्चन म्हणूनच विचारला जातो. पण शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला 3पैकी 1 लिहायला लावू शकते. असं प्रत्येक विषयामध्ये 2, 3, 4मध्ये असा फॉर्मॅट असू शकतो. मी पुन्हा सांगतो, क्वेश्चन नंबर सेकंड एमध्ये जे काही ब्रॉड क्वेश्चन विचारले जातील तर काही ठिकाणी ते 3 मार्कासाठी 1 विचारले जातात. 3पैकी तुम्हाला 2 लिहायचे असतात. असे मिळून 6 मार्क त्याला असतात. तर शॉर्ट नोट्सला तुम्हाला 2 किंवा 3 शॉर्ट नोट्स देतात, त्यापैकी 1 शॉर्ट नोट्स लिहायला लावतात. त्यासाठी 4 मार्क आहेत. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला बाकी विषयाच्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला बघायला भेटतील. तुम्ही ते बघू शकता. तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तसेच तुम्हाला परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.